नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत जून 2025च्या ॲडमिशनसाठी तुम्हाला जर BSc PCM ग्रुप म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ग्रुप, CBZ ग्रुप म्हणजेच केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी ग्रुप, तसेच एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरण शास्त्राचा ग्रुप यामध्ये तुम्हाला ॲडमिशन एलिजिबिलिटी काय असणार आहे, तसेच मॅक्झिमम प्रोग्रामचं ड्युरेशन काय असणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला ॲन्युअल फी किती असणार आहे, तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, तसेच इतर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक डिप्लोमा प्रोग्राम आहे. यामध्ये डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स 2021 पॅटर्नचा यामध्ये एकूण 2 सेमिस्टर आहेत, एकूण 32 क्रेडिट्स आहेत, 8 कोर्सेस आहेत यामध्ये आणि VRP म्हणजेच व्हॅलिड रजिस्ट्रेशन पिरियड हा 2 वर्षाचा आहे. 2 वर्षापर्यंत तुम्ही हा डिप्लोमा कंप्लीट करू शकता. त्यानंतर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्ही 2 वर्षापर्यंत पास नाही झाल्यावर. यामध्ये बघा CBCS जी सिस्टीम आहे म्हणजेच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम याला ॲप्लिकेबल नाही, याला फक्त ग्रेडिंग सिस्टीम ॲप्लिकेबल आहे. ओके, प्रोग्रामची जी कॅटेगरी आहे ती जनरल आहे, लेवल आहे म्हणजे हा डिप्लोमा प्रोग्राम आहे, पॅटर्न आहे सेमिस्टर वाईज आहे, MDP म्हणजेच मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ प्रोग्राम हा 1 इयर आहे आफ्टर UG म्हणजेच ग्रॅज्युएशन झाल्यावर हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हा 1 इयरचा हा डिप्लोमा प्रोग्राम आहे. याला ॲप्रुव्हल नसलेला हा प्रोग्राम आहे. ओके, आता यामध्ये बघा प्रोग्रामसाठी जी अमाऊंट आहे ती आपण या ठिकाणी बघूयात. बघा मॅन्डेटरी फीस आहे ₹578. ट्युशन फीमध्ये युनिव्हर्सिटी शेअर फी म्हणजे USF 1150 आणि LSCF म्हणजे लर्निंग सपोर्ट सेंटर फी ही ₹2000. त्यानंतर एंड एक्झाम फी 1640 अशा पद्धतीने पूर्ण मिळून ॲन्युअल ॲडमिशन फॉर्म अमाऊंट ही ₹5368 होते. यानंतर तुम्हाला ₹450 सर्टिफिकेटसाठी तुम्हाला वेगळे पेड करावे लागणार आहेत. यामध्ये बघा तुम्ही फ्रेश ॲडमिशन घेऊ शकता. ओके, तसेच यासाठी AE म्हणजेच ॲडमिशन एलिजिबिलिटी बघा एनी डिग्री ऑर अंडर ग्रॅज्युएट पास फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तुम्ही कोणतीही पदवी पास झाली असाल तर या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. फर्दर ॲडमिशन नॉट ॲप्लिकेबल म्हणजेच हा 1 वर्षाचाच डिप्लोमा असल्यामुळे तुम्हाला यासाठी फर्दर ॲडमिशन घेण्याची गरज नाही. यानंतर बघा सर्टिफिकेट जी एलिजिबिलिटी आहे, तुम्ही 40% मार्क्स घेतल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटू शकतं. रिपोर्टिंग सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 आहेत. आता मॅक्झिमम अटेम्प्टमध्ये कंटिन्युअस असेसमेंटमध्ये ओन्ली 1 अटेम्प्ट आहे एका सेमिस्टरमध्ये आणि एंड एक्झामच्या बाबतीत जर बघितलं तर सिंगल एंड एक्झाम अटेम्प्ट ड्युरिंग इच सेमिस्टर टिल लास्ट एंड एक्झाम इफ स्पेसिफाईड, म्हणजेच तुम्हाला सेमिस्टर एंड एक्झामसाठी सुद्धा एकच अटेम्प्ट आहे. म्हणजे एका अटेम्प्टमध्येच तुम्ही हे पास होऊ शकता. म्हणजेच एका सेमिस्टरमध्ये तुम्हाला 2 अटेम्प्ट नाही आहेत. जसं की 10वी फेल झाल्यानंतर तुम्हाला जूनमध्ये दुसरा फॉर्म भरून परीक्षा देता येते, तशी यामध्ये नाही. एकदा तुमचा विषय बॅक राहिला तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या सेमिस्टरलाच हा विषय काढता येतो, असा याचा अर्थ होतो. ओके, आता बघा नंतर अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम यामध्ये 2 प्रोग्राम आहेत. यामध्ये बघा फी 92 म्हणजेच BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथ PCM 2015 पॅटर्न 2015 पॅटर्न बघा एकूण 6 सेमिस्टर आहेत, 132 क्रेडिट आहेत, एकूण 42 कोर्सेस आहेत आणि VRP म्हणजेच व्हॅलिड रजिस्ट्रेशन पिरियड 6 वर्षापर्यंत तुमचा हा प्रोग्राम एकदा तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तो व्हॅलिड राहील. त्यानंतर तुम्ही जर पासआउट नाही झालात तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करणं पहिल्यापासून गरजेचं आहे, हे नोंद घ्या. आता CBCS सिस्टीम म्हणजेच चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम याला लागू आहे. ग्रेडिंग सिस्टीम पण लागू आहे, म्हणजे 10 पॉईंटमध्ये जे ग्रेड सिस्टीम असतात ती याला लागू आहे. कॅटेगरी आहे प्रोग्रामची जनरल, लेवल आहे UG म्हणजेच पदवी प्रोग्राम आहे हा, ग्रॅज्युएशन पॅटर्न सेमिस्टर आहे, MDP म्हणजेच मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ प्रोग्राम 3 वर्ष आहे आफ्टर HSC 12वी नंतर 3 वर्षाचा हा ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे. ॲप्रुव्हलला UGCचं ॲप्रुव्हल आहे. आता यामध्ये बघा जी फी अमाऊंट आहे यामध्ये फर्स्ट इयरला 9648, सेकंड इयरला टोटल फी आहे
ॲन्युअल ॲडमिशन फॉर्म अमाऊंट टोटल सेकंड इयरसाठी आहे 9,538 आणि थर्ड इयरसाठी आहे 9,998 रुपये. ओके. आता या प्रोग्रामसाठी फ्रेश ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला या प्रोग्रामसाठी जी ॲडमिशन एलिजिबिलिटी आहे ती तुम्ही 10+2 म्हणजेच 12वी सायन्स पास पाहिजे फिजिक्स या विषयासह, किंवा तुम्ही 10+3 म्हणजेच 10वी नंतर 3 वर्षांचा जर इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल, किंवा 12वी नंतर 2 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल, किंवा तुम्ही HSC MCVC ग्रुपसह इंग्लिश विषय घेऊन पास झाले असाल तर तुम्ही यासाठी ॲडमिशन घेऊ शकता. यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तसेच फर्दर ॲडमिशन म्हणजेच तुम्ही यासाठी फर्स्ट इयर झाल्यानंतर सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. ओके. आता या ठिकाणी सर्टिफिकेट एलिजिबिलिटी आहे 40% किमान मार्क्स तुम्हाला घेणं आवश्यक आहे, तरच तुम्ही पास होऊ शकता. रिपोर्टिंग सेमिस्टर 5 ते 6 आहेत. मॅक्झिमम अटेम्प्ट म्हणजे यामध्ये बघा कंटिन्युअस असेसमेंटसाठी तुम्हाला मॅक्झिमम सिंगल अटेम्प्ट आहे, तसेच एंड एक्झामसाठी देखील तुम्हाला सिंगल अटेम्प्ट या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी बघा फीसचा ब्रेकअप दिला आहे बघा. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठी जी फर्स्ट इयरसाठी जी मॅन्डेटरी फीस आहे ती 628 आहे. ट्युशन फीमध्ये युनिव्हर्सिटी CR फी आहे 2100 रुपये आणि लर्निंग सपोर्ट सेंटर फी आहे 4000 रुपये. एंड एक्झाम फी आहे 2,920 आणि एकूण ॲन्युअल ॲडमिशन फॉर्म अमाऊंट होते 9,648. त्याचप्रमाणे सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी एकूण फी 9,538, 9,998 अशा पद्धतीने आहे. आता डायरेक्ट ॲडमिशन टू सेकंड इयर ऑफ BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. तुम्हाला जर फी 92साठी म्हणजेच BScसाठी PCM ग्रुपसाठी 2015 पॅटर्नचा जो प्रोग्राम आहे हा PCM ग्रुपचा BSc PCM ग्रुप डायरेक्ट सेकंड इयरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला डॅसेक्ट फी आहे म्हणजेच डायरेक्ट ॲडमिशन, तसेच कोर्स एक्झाम्शन आणि कोर्स ट्रान्सफर फी ही 2,100 रुपये आहे. मॅन्डेटरी फी 628. ट्युशन फीमध्ये युनिव्हर्सिटी शेअर फी 2100 आणि लर्निंग सपोर्ट सेंटर फी 4000. एंड एक्झाम फी 2,920 अशी एकूण ॲन्युअल ॲडमिशन फॉर्म अमाऊंट होते 11,748. तुम्हाला जी डायरेक्ट ॲडमिशनसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते बघा. तुम्ही फ्रेश ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही जर BSc फर्स्ट इयर विथ मॅथमॅटिक्स या विषयासह तुम्ही फर्स्ट इयर पास असाल तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला पास होण्यासाठी जर 40% मिनिमम मार्क असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटू शकतं, तुम्ही पास होऊ शकता. रिपोर्टिंग सेमिस्टर 5 आणि 6 आहेत. मॅक्झिमम अटेम्प्ट म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट तुम्हाला मॅक्झिमम एक सिंगल अटेम्प्ट आहे, तसेच एंड एक्झामसाठी देखील तुम्हाला सिंगल अटेम्प्ट या ठिकाणी आहे. आता यानंतरचा मित्रांनो पुढचा जो प्रोग्राम आहे फी 100 जो कोड आहे, प्रोग्राम कोड आहे तो म्हणजेच BSc बॉटनी केमिस्ट्री आणि झुलॉजी 2023 पॅटर्न आहे. एकूण 6 सेमिस्टर आहेत, एकूण 132 क्रेडिट आहेत, 42 पूर्ण कोर्सेस आहेत. व्हॅलिड रजिस्ट्रेशन पिरियड हा 6 वर्षांचा आहे, म्हणजे 6 वर्षांपर्यंत तुम्ही डिग्री काढू शकता. नंतर बघा CBCS पॅटर्न आहे, याला ग्रेडिंग सिस्टीम पण आहे, कॅटेगरी जनरल आहे, लेवल ऑफ प्रोग्राम ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे, UG प्रोग्राम आहे, सेमिस्टर पॅटर्न आहे. 3 वर्ष 12वी नंतर हा HSC नंतर 3 वर्षांचा हा ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे, UGCचं ॲप्रुव्हल आहे. बघा आता यामध्ये फर्स्ट इयरसाठी जी टोटल अमाऊंट आहे ॲन्युअल ॲडमिशन फॉर्म अमाऊंट टोटल अमाऊंट जी असते ती आहे 9,648. सेकंड इयरला 9,538 आणि थर्ड इयरला 9,998. यामध्ये तुम्ही फ्रेश ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची ॲडमिशन इलिजिबिलिटी जी क्रायटेरिया आहे त्यामध्ये तुम्ही 10वी नंतर 12वी सायन्समध्ये पास झालेले असाल केमिस्ट्री विषयासह, किंवा 10वी नंतर 3 वर्षांचा डिप्लोमा केला असेल, किंवा 12वी नंतर 2 वर्षांचा डिप्लोमा जो आपण पॉलिटेक्निक म्हणतो तो पास झाले असाल, किंवा तुम्ही 12वी नंतर इंग्लिश विषयासह MCVC पास झालेले असाल तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय आहात, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही फर्स्ट इयर नंतर सेकंड इयरला देखील ॲडमिशन घेऊ शकता, फर्दर ॲडमिशन घेऊ शकता. 40% तुम्हाला मार्क्स आवश्यक आहे पास होण्यासाठी. रिपोर्टिंग सेमिस्टर 1 ते 6 आहेत.
मॅक्झिमम अटेम्प्टमध्ये कंटिन्युअस असेसमेंट तुम्हाला सिंगल अटेम्प्ट आहे आणि एंड एक्झामला देखील तुम्हाला या ठिकाणी सिंगल अटेम्प्ट आहे. आता फीस ब्रेकअपमध्ये बघा, मॅन्डेटरी फीस, ट्युशन फी आणि एंड एक्झाम फी आणि टोटल फी. म्हणजे फर्स्ट इयरला जे आहे मॅन्डेटरी फी आहे 628. त्यानंतर ट्युशन फीमध्ये युनिव्हर्सिटी शेअर फी आहे 2100, लर्नर सपोर्ट सेंटर फी आहे 4000, एंड एक्झाम फी आहे 2920 आणि टोटल जे आहे 9648. अशा पद्धतीने सेकंड इयर थर्ड इयरचं ब्रेकअप या ठिकाणी दिलेलं आहे. एकूण सेकंड इयरला 9538 आणि थर्ड इयरला 9998. ओके, 518, 2100, 4290, 2920 आणि 978, 2100, 4000, 2920, एकूण 9998. ओके. आता या ठिकाणी बघा, पुढचा जो अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे तो न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार आहे. बघा, तो आहे UGV06, म्हणजेच BSc ऑनर्स एन्व्हायरमेंटल सायन्स. 2025 पॅटर्नचा हा नवीनच यावर्षी लॉन्च झालेला हा प्रोग्राम आहे. बघा मित्रांनो, एकूण 8 सेमिस्टर आहेत, 176 क्रेडिट आहेत, एकूण 67 कोर्सेस आहेत आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन पिरियड हा 8 वर्षांचा आहे. यामध्ये बघा, NEP 2020 सिस्टीम लागू आहे, ग्रेडिंग सिस्टीम लागू आहे, जनरल कॅटेगरी आहे प्रोग्रामची, UG लेवल प्रोग्राम आहे, ग्रॅज्युएशन लेवल प्रोग्राम आहे, सेमिस्टर वाईज प्रोग्राम आहे, मॅक्झिमम ड्युरेशन प्रोग्रामचा 4 वर्ष आहे, 12वी नंतर 4 वर्षाचा हा ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे. आता जे ॲप्रुव्हल आहे हे ॲप्रुव्हल UGCकडे दिलेलं आहे, म्हणजे हा प्रोग्राम आणखी ॲप्रुव्हल झालेला नाही आहे. मग हा प्रोग्राम त्यामुळं UGCकडे ॲप्रुव्हसाठी हा प्रोग्राम सध्या आहे. ओके. आता यामध्ये जी फीस आहे बघा, फर्स्ट इयरसाठी 9448, सेकंड इयरसाठी 9538, थर्ड इयरसाठी 9538 आणि फोर्थ इयर म्हणजे फायनल इयरसाठी जी फीस आहे बघा, एकूण 23,568 एवढी फीस फोर्थ इयरला आहे. सगळ्यात जास्त फीस आहे फोर्थ इयरला. ओके. आता यामध्ये तुम्ही फ्रेश ॲडमिशन घेऊ शकता. यामध्ये जर तुम्ही 10वी नंतर 10+2 म्हणजेच 10वी नंतर 12वी सायन्स कंप्लीट केलं असेल, किंवा तुम्ही 10वी नंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा 3 वर्षांचा केला असेल इंजिनिअरिंगमध्ये, किंवा तुम्ही 12वी नंतर 2 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल, किंवा तुम्ही 12वी MCVC सह इंग्लिश विषय घेऊन पास असाल, तर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. फर्दर ॲडमिशन नो, कारण हा फर्स्ट इयर यावर्षीच प्रोग्राम आला आहे, त्यामुळे नंतर तुम्ही सेकंड इयरला घेऊ शकता, परंतु यावर्षी डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन नाही आहे. ओके. आता नंतर तुम्ही जर 40% पास असाल तरच तुम्हाला सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन पास होऊ शकता. रिपोर्टिंग सेमिस्टर आहेत 1 ते 8 सेमिस्टर आहेत. मॅक्झिमम अटेम्प्ट कंटिन्युअस असेसमेंटमध्ये 1 अटेम्प्ट आहे आणि एंड एक्झाममध्ये सुद्धा सिंगल अटेम्प्टच आहे. आता फीसचं जे ब्रेकअप आहे बघा, फर्स्ट इयरला मॅन्डेटरी फीस आहे 628, नंतर USF आहे, युनिव्हर्सिटी शेअर फी आहे 2100, लर्नर सपोर्ट सेंटर फी आहे 4000, एंड एक्झाम फी आहे 2920, तसेच टोटल अमाऊंट होते 9648. तसेच सेकंड इयरसाठी 518, 2100, 4000, 2920, 9538. थर्ड इयरसाठी 518, 2100, 4000, 2920, 9538. तसेच फोर्थ इयरसाठी बघा, मॅन्डेटरी फीस आहे 1088, युनिव्हर्सिटी शेअर फी आहे 8000 रुपये, लर्नर सपोर्ट सेंटर फी आहे 12000 रुपये, एंड एक्झाम फी आहे 2480 आणि एकूण 23,568 रुपये तुम्हाला एवढी फी तुम्हाला फायनल इयरसाठी भरावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या UG प्रोग्रामसाठी 12वी सायन्स नंतर किंवा 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा केल्यानंतर, किंवा 12वी नंतर 2 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केल्यानंतर, किंवा MCVC इंग्लिश विषयासह पास झाल्यानंतर या प्रोग्राम तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स नक्कीच कळवा. तुमच्या काही अडचणी किंवा आशंका असतील त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करू शकता. धन्यवाद.